स्वामी भक्तांचे अनुभव भाग 5. श्री मनोहर मसूरकर मुंबई यांची हकीकत अशी. 5 जुलै 1969ची घटना. मी आणि माझे वडील असे आम्ही दोघे वेंगुर्ल्याहून पांगरे बुद्रुक गावाकडे जाण्यासाठी निघालो. सकाळी 6:30ची वेंगुर्ला गाडी कोंडिये येथे 9:30च्या सुमारास पोहोचली. कोंडिये ते पांगरे बुद्रुक ही वाटचाल 3.5 ते 4 मैलांची. एका हातात सुटकेस आणि दुसऱ्या हातात छत्री असे आम्ही श्री स्वामींच्या दर्शनास निघालो. शेतीची कामं जोरात सुरू होती, पण वाटेत एक माणूस कुठे दिसेल तर शपथ. वाटेत दुथडी भरून वाहणारे ओढे. शेवटच्या वहाळात पाण्याचा जोर एवढा की आम्ही दोघेही त्यात सरळ वाहून गेलो असतो. त्यातून वाचलो ते केवळ परमेश्वरी कृपेनेच. तिथूनच पुढे 2-3 फरलांगावर श्री स्वामींचा मठ आहे. बाहेरच रस्त्याच्या कडेला श्री नीनादेवीचं मंदिर आहे. तिथे क्षणभर थांबून मनोभावे प्रार्थना केली. हे देवी, आज टेंबे स्वामींची भेट होऊ दे, असं मनातल्या मनात म्हणत असतानाच माझ्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले. ते काही थांबता थांबेनात. जरा पुढे गेल्यावर काही बायका शेतात काम करीत होत्या. त्यांच्याकडे श्री स्वामी कुठे आहेत याची चौकशी केली तेव्हा कळलं की आम्ही रस्ता चुकून बरेच पुढे आलेलो आहोत. मग त्यांच्यातलीच एक शेतकरी मुलगी वाट दाखवण्यासाठी आमच्याबरोबर आली. होता होता आम्ही आश्रमाच्या मागील बाजूस आलो. तिथे 2 व्यक्ती बसलेल्या दिसल्या. एक भगव्या वस्त्रात होती, दुसरी साध्या चड्डीत होती. श्री स्वामी कुठे आहेत याची त्यांच्याजवळ चौकशी केली. तसं श्री स्वामी आज भलतेच कोपलेले आहेत. हवा गरम आहे, तुमची भेट होणं मुश्किल दिसतंय, असं त्यांनी बोलून दाखवलं. त्या दोघातली ती भगव्या वस्त्रातली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझ्याबरोबरचे कॉलेज स्नेही श्री श्याम गुडीच होते हे मला नंतर समजलं. दुसरी व्यक्ती म्हणजे श्री भागवत, ते मूळचे शिरोड्याचे. दोन्ही व्यक्ती ओळखीच्या निघाल्यामुळे मला जरा धीर आला. नंतर मी आश्रमाच्या पुढील बाजूने खळ्यात आलो, तोच आतून खुद्द श्री स्वामीजीच बाहेर आले. पायरीवर येऊन उभे ठाकले आणि माझ्यावर प्रश्नांची जणू सरबत्तीच त्यांनी सुरू केली. विचारायला लागले, का, कशास आलायस, काय बेत करून आला आहेस, सर्व काही खरं खरं सांग. खोटं बोललात तर याद राखा, इथे ते काही चालणार नाही. त्या क्षणी माझ्या मुखातून एकच वाक्य बाहेर पडलं, महाराज, आपलं दर्शन घ्यावं एवढीच इच्छा मनात धरून इथे आलो आहोत. तेवढ्यात माझे वडील म्हणाले, आपण फार मोठे ज्योतिषी आहात असं ऐकलं होतं, म्हणून मी आलो. झालं, तवा तापला. स्वामी कडाडले, कुठच्या डब्यात कोणता रंग असतो ते लेबल विना पाहायचंय का? बाहेरून लेबल नसलं तरी आम्ही माणसांचा आतला रंग सांगतो. ठीक, द्या होती पत्रिका आणि ऐका, जमलेल्या मंडळींनो यांची कहाणी ऐका. तेवढ्यात श्री शामभाऊ गुडी आतून आले आणि महाराजांना म्हणाले, स्वामी, हा माझा वर्गबंधू आहे. तसा तापलेल्या तव्यात एकदम फरक पडला. लगेचच श्री स्वामी गायला लागले, मग काय, दुधात साखर पडली रे, दुधात साखर पडली रे. पुन्हा पुन्हा तेच पालुपद आळवीत राहिले. मी माझं भविष्य ऐकायच्या मनस्थितीत मुळीच नव्हतो, कारण मनातून पार हपकून गेलो होतो. बाबा श्री स्वामींना म्हणाले, हा मुलगा लग्न करीत नाही, तेव्हा याचं काय करायचं ते तुम्हीच पहा, माझं काही तो ऐकत नाही. तसं श्री स्वामी म्हणाले, ठीक आहे, मी पाहतो काय करायचं ते. प्रथम तुम्ही एक गोष्ट नीट लक्षात ठेवा की हा मुलगा आता लग्नाच्या मूडमध्ये मुळीच नाही. वाटेल ती मुलगी जर तुम्ही याच्या गळ्यात बांधलीत तर हा लग्न मंडपातून पळून जाईल, समर्थ रामदास स्वामींसारखा. पुढे मला श्री स्वामींनी श्री समर्थ अक्कलकोट स्वामींची शपथ घातली आणि माझं ऐकलं नाहीस तर अक्कलकोट स्वामींशी संबंध आहे लक्षात ठेव, असा धाक घातला. नंतर श्री स्वामींनी मला देवघर दाखवलं, पूजेच्या पादुका दाखवल्या, शाळीग्राम दाखवला आणि म्हणाले, कसं काय वाटलं तुला इथे? मी म्हणालो, मला इथे आल्यावर फार बरं वाटलं. मी हे फार मनापासून बोललो. नंतर बऱ्याच गोष्टी ते मला सांगत होते. त्यात आश्रमात येणाऱ्या भक्तांविषयी काही गोष्टी होत्या आणि पुढे घडणाऱ्या काही गोष्टींची उकल होती. बाजूच्या खोलीत मला आणि वडिलांना बसायला सतरंजी दिली आणि आपणही तिथेच माझ्याबरोबर बसून बऱ्याच गोष्टी सांगितल्या. म्हणाले, आता ह्यापुढे ज्यावेळी तुला माझी आठवण येईल त्यावेळी तू इथे येत जा. तुझं जीवनच आता पूर्णपणे बदलून गेलं आहे.
आणि खरोखरीच श्री स्वामींच्या भेटीमुळे माझं जीवनच पार बदलून गेलं. जीवनाची चाकोरीच बदलल्यासारखी झाली. 5 जुलै 1969 ते 10 जुलै 1970 पर्यंतचा काळ म्हणजे माझ्या जीवनातील अत्युत्तम काळ होय. तेव्हाचे दिवस कसे भराभर गेले ते काही कळलंच नाही. शेवटचा गायत्री पुरस्चरण यज्ञ दिनांक 9, 10 आणि 11 जून 1970 रोजी पूर्ण करून श्री स्वामींची ज्योत मालवली. त्यानंतर पांगरे आश्रमात काही काळ भयानता जाणवली. कुणास काही सुचेनासं झालं. शेवटचे 3-4 महिने श्री स्वामीजी अर्धांगवायूच्या झटक्याने आजारी पडले. ते त्यातून काही पुन्हा उठले नाहीत. त्यातच त्यांचा शेवट झाला. गायत्री पुरस्चरण पूर्णाहुतीच्या वेळेला श्री स्वामींना यज्ञाच्या ठिकाणी आराम खुर्चीवर बसवून थोडा वेळ बाहेर आणलं होतं. मी त्यांच्यासमोर हात जोडून उभा होतो. मला त्यांना काही सांगायचं होतं. त्यांनी खुणावून मला जवळ बोलवलं. अर्धांग वायूमुळे त्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हता. त्यांनी जवळ बोलावून मला काही सूचना दिल्या. म्हणाले, पुढे बराच भार आपणास सांभाळायचा आहे. त्यांचे शब्द कानी पडण्याच्या आतच माझे डोळे भरून आले. काळ सांगत होता की ह्या विभूतीची जवळीक आता काही क्षणांपुरतीच मर्यादित आहे. गायत्री पुरस्चरण यज्ञ संपला आणि त्यानंतर थोड्याच दिवसात म्हणजे 17 जून 1970 रोजी श्री स्वामींनी समाधी घेतली. एक अत्यंत कळकळीचा थोर संत काळाच्या पडद्याआड गेला. आता मार्गदर्शक कोण, आश्रमाचं कसं व्हायचं, असे अनेक प्रश्न भेडसावत होते. श्री स्वामींच्या अखेरच्या दिवसात एक विश्वस्त मंडळ जन्माला आलं. 2 वर्षानंतर दिनांक 14 सप्टेंबर 1972 रोजी श्री स्वामी शिवानंद सेवा मंडळ ही संस्था मुंबईत रजिस्टर्ड झाली. हळूहळू सेवा मंडळाची प्रगतीची वाटचाल चालूच होती. आर्थिक मदत कोणी ना कोणी पुढे येऊन करत होतं. 1 वर्षानंतर श्री स्वामीजींची समाधी पूर्ण झाली. त्यानंतर परमपूज्य श्री नांदोडकर स्वामींच्या हस्ते दिनांक 7 मे 1973 रोजी पुतळा, पादुका आणि सुवर्णकलश यांचं अनावरण झालं. परमपूज्य नांदोडकर स्वामी एकदा बोलून गेले की पादुका स्थापन करणं सोपं असतं, परंतु पुढे त्याची देखभाल करणं कठीण असतं. यानंतर परमपूज्य नांदेडकर स्वामींनीच पांगरे आश्रमासाठी भिक्षांदेही कार्यक्रम आरंभला. त्यामुळे श्री स्वामींच्या अनेक भक्तांना जवळून बघण्याचा योग आला. प्रत्येकाच्या घरी जाऊन द्रव्यरूपाने भिक्षा घेऊन आश्रमातील दररोजची पूजा अर्चा, ब्राह्मण भोजन आणि अतिथी भोजनाची थोडीशी सोय झाली. सर्व भक्तमंडळी प्रेमाने पुन्हा एकत्र यावी म्हणून विष्णुयाग केला आणि हळूहळू आश्रमाची आर्थिक स्थिती सुधारत चालली. श्री स्वामी एकदा बोलून गेले, काही काळजी करू नकोस, हंडी हळूहळू भरेल. त्या शब्दांची आठवण मधून श्री स्वामी करून देतात.